मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण पिरियडिक टेबल स्टडी करत होतो. त्यामध्ये आपण पिरियडचे जनरल कॅरेक्टरिस्टिक आपण स्टडी केलेल्या आहेत. त्यानंतर आता ग्रुपच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये ग्रुप्स मध्ये काय आहेत बघा. टोटल आपले मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये किती ग्रुप्स होते? 18 ग्रुप्स आपले प्रेझेंट होते. ओके, टोटल किती ग्रुप्स आपले? 18 ग्रुप्स होते. हे 18 ग्रुप्स आर प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. आता ह्या 18 ग्रुप्स मध्ये आपल्याला पॉइंट ऑफ डिफरन्स कसे जाणवतात ग्रुप्स मध्ये. पहिला पॉइंट आपण ग्रुप साठी सांगूया. ग्रुप 1 to 2 and 13 to 17. तर आपण काय म्हटलं? ग्रुप 1 ते 2 and 13 to 17 is called normal or representative limits. Is called normal or representative limits. ओके, म्हणजे ग्रुप 1 ते 2 मध्ये आणि 13 to 17 मध्ये जे आपले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, ओके, त्याला आपण काय म्हणलेलं आहे? नॉर्मल और रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स असं म्हटलेलं आहे. ओके, आता त्यानंतर बघा दुसरा याच्यामध्ये ग्रुप 3 to 12 म्हणजे 3 ते 12 मध्ये असणारे एलिमेंट्स. 3 ते 12 मध्ये ग्रुप 3 to 12 consist of elements याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स आहेत. consist of elements known as transition elements. चला, 3 to 12 मध्ये जे आपले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्याला आपण काय म्हणत असतो? ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा ग्रुप 18 consist of elements. ग्रुप 18 मध्ये आपले जे एलिमेंट्स आपले प्रेझेंट आहेत consist of elements known as, त्यांना आपण काय म्हणतो? आपण नोबल गॅस और इनर्ट गॅस एलिमेंट्स. नोबल गॅस और इनर्ट गॅस एलिमेंट्स. ओके, 18 ग्रुप मध्ये नोबल गॅस किंवा इनर्ट गॅस एलिमेंट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा लॅन्थेनाइड्स अँड ऍक्टिनाइड सेल्स. Lanthanides and actinide cells. Lanthanide and actinide cells present at the bottom of periodic table. Lanthanide actinide series आपली कुठे प्रेझेंट आहे? पिरियडिक टेबलच्या बॉटमला प्रेझेंट आहे. ओके, प्रेझेंट एट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल. consist of elements, याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. बघा काय म्हणतो आपण? लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइड सेल्स आपली पिरियडिक टेबलच्या बॉटमला आहे आणि त्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. consist of elements
known as inner transition elements, known as inner transition elements. ओके, यांनाच आपण काय म्हणत असतो, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असतो. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये आणखी काय पॉइंट ऑफ डिफरन्स आहे आपला बघा. लॅन्थनाइड्स and actinides, lanthanide इथं आपण atomic number लिहूया Z58 to 71. ही आपली लॅन्थनाइड सिरीज असते. atomic number 58 to 71 lanthanide series. lanthanide series Z58 to 71 and actinides. actinide series आपली कुठे असते बघा, atomic number Z92 atomic number 103. म्हणजे atomic number 92 atomic number 103 आपली काय असते, actinide series असते. लक्षात घ्या, actinide series. ओके, actinide series किंवा actinide सुद्धा असं म्हणतात, actinide series. ओके, consist of lanthanide series and actinide series consist of 14 elements, group of 14 element, group of 14 elements, group of 14 elements each, and present in sixth period, present in sixth period, third group, present in sixth period, third group, and seventh period, third group, respectively. Okay, respectively. बघा आपण काय म्हणतो लक्षात घ्या, लॅन्थनाइड सिरीज आणि ऍक्टिनाइड सिरीज या दोघांच्यामध्ये 14 इलेमेंटचा ग्रुप आहे. लक्षात घ्या. ओके, म्हणजे लॅन्थनाइड सिरीज मध्ये 14 इलेमेंटचा ग्रुप आहे आणि ऍक्टिनाइड सिरीज मध्ये सुद्धा 14 इलेमेंटचा ग्रुप आहे. आणि ह्या कुठे प्रेझेंट आहे, लॅन्थनाइड सिरीज 6th पिरियड मध्ये आणि 3rd ग्रुप मध्ये, आणि ऍक्टिनाइड सिरीज 7th पिरियड आणि 3rd ग्रुप मध्ये. लक्षात घ्या, रिस्पेक्टिव्हली म्हटलंय. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवायचं, लॅन्थनाइड 6th पिरियड 3rd ग्रुप, ऍक्टिनाइड 7th पिरियड 3rd ग्रुप आहे. ओके, हे अशा तीन असणार आहे. आणि हे लॅन्थनाइड ऍक्टिनाइड सिरीज आपले कुठे आहे, पिरियडिक टेबलच्या बॉटम लाईनची पोझिशन आहे. ओके, सेपरेटली आपण प्लेस केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आणखी आपल्या याच्यामध्ये काय सांगता येते बघा, these groups, त्या ग्रुप मध्ये बघा, पहिला जो ग्रुप आहे आपला त्याला आपण अल्काइल मेटल असं म्हणतो, हे आपण सांगितले लास्ट लेक्चरला. सेकंड ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणत असणार, अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, ग्रुप नंबर इंडिकेट्स, ग्रुप नंबर काय इंडिकेट करतो लक्षात घ्या, ग्रुप नंबर इंडिकेट्स मॅक्सिमम व्हॅलेन्सी, okay, group number indicates maximum valency and number of electrons in valence shell.
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल किंवा त्यालाच आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा असं म्हणतो की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके लक्षात म्हणजे ग्रुप नंबर काय सांगतो तर मॅक्सिमम व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स. एखाद्या एलिमेंटची मॅक्सिमम व्हॅलन्सी किती आहे किंवा व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत किंवा त्यालाच आपण काय म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय आउटर मोस्ट सेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स त्याला आपण काय म्हणत असतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके आता मग इथं आपण एक्झाम्पल एक घेऊया तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता समजा मी इथं अल्युमिनियम जर घेतला असेल अल्युमिनियमचा एटॉमिक नंबर आपल्या तिथे 13 आहे. ओके आता याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपल्याला कसं लिहिता येणार आहे बघा. ते तुम्ही स्ट्रक्चर ऑफ एटम आता बघितलेलं कसं येणार इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 1s2 2s2 2p6 त्यानंतर 3s2 त्यानंतर 3p1. ओके हेच तुम्ही कसं लिहिताय अगोदर कसं लिहित होता इथं 2 हे 8 आणि हे किती होतं 3 होतं म्हणजे हे किती झालं तुमचं 2 8 3 असं तुम्ही 10 पर्यंत लिहित होता. ओके आता असं लिहायचंय 1s2 2s2 2p6 3s2 3p1. ओके आता मग मला सांगा व्हॅलन्सी कशाला म्हणतो आपण. व्हॅलन्सी म्हणजे काय कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट्स. ओके एखादे एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट बरोबर किती मॅक्सिमम बॉन्ड तयार करू शकतो त्याला आपण व्हॅलन्सी असं म्हणू शकतो. ओके कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट्स. ओके आणि मग ही व्हॅलन्सी कशावर डिपेंड असते आउटर मोस्ट सेल किंवा व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आपले किती प्रेझेंट आहेत त्याच्यावर डिपेंड असते लक्षात. आता मग मला सांगा अल्युमिनियम आपण घेतला अल्युमिनियमच्या व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आपले व्हॅलन्स सेल मध्ये आउटर मोस्ट सेल कुठली आहे आपली 3s2 3p1 किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि p मध्ये आपला 1 इलेक्ट्रॉन आहे. टोटल इलेक्ट्रॉन्स किती आपले 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके म्हणजे मॅक्सिमम व्हॅलन्सी 3 आहे लक्षात घ्या. म्हणजे अल्युमिनियम हा दुसऱ्या 3 एलिमेंट बरोबर बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो. आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत 3च आहेत ना 2 8 3 आउटर मोस्ट सेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके म्हणजे व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे कोण रिप्रेझेंट करत असतं ग्रुप नंबर रिप्रेझेंट करत असतं. ओके लक्षात आलं का म्हणजे आता हा अल्युमिनियम आपला 13 आपला ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे. ओके 13 ग्रुप मध्ये आपला प्रेझेंट आहे तर याची व्हॅलन्सी अल्युमिनियमचे 3 असणार आणि व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आपले 3 असणार. त्यामुळे अल्युमिनियम हा क्लोरीन बरोबर कंबाईन झाला तर AlCl3 तयार करतो. ओके अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. ओके अशा पद्धतीने. ओके लक्षात आहे ना की आपले ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी लक्षात घ्या. ओके हे डिटेल मध्ये बघा सगळ्यांनी. हा ग्रुप नंबर रिप्रेझेंट करत असतो. त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये काय स्टडी करायचं आहे ज्या एलिमेंटचा एटॉमिक नंबर 100 पेक्षा जास्त आहे. ओके त्यांना अजून पिरियडिक टेबल मध्ये ओके नॉमेनक्लेचर केलेलं आहे. मग त्यांचं जर नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं असेल तर आपण रूट वर्ड यूज करणार आहे. ते रूट वर्ड कसे असणार आहेत आणि त्या 100 पेक्षा जास्त एटॉमिक नंबर असणाऱ्या एलिमेंटचं नॉमेनक्लेचर कसं करायचं ते आपण आता स्टडी करणार आहे. ओके बघा IUPAC nomenclature of elements having atomic number greater than 100. नेक्स्ट पॉइंट बघा याच्यामध्ये IUPAC nomenclature of elements
हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर आपण कुठल्या सिम्बॉलने दाखवतो? ॲटॉमिक नंबर Z ह्या सिम्बॉलने दाखवतो. ओके, हे तुम्ही स्ट्रक्चर पॅटर्न मध्ये बघितलं. ओके, IUPAC is nomenclature of elements having atomic number Z greater than 100. ओके, हे सिम्बॉल ग्रेटर दॅन 100 आहे लक्षात घ्या. 100 पेक्षा जास्त असणारे एलिमेंट्स आहेत. ओके, आता मग ह्यासाठी आपण आता रूट वर्ड यूज करणार आहे. बघा लक्षात घ्या कसं रूट वर्ड आपलं येणार आहे. बघा डिजिट आपण इथं लिहिल्या सुरुवातीला डिजिट हे आपलं 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे आपले डिजिट झाले. ओके, आणि त्यानंतर आता रूट वर्ड आपण घेणार. आता रूट वर्ड कसं असणार बघा. 0 ला काय म्हणायचं बघा. 0 ला नील असं म्हणायचं. 1 साठी अन म्हणायचं. UNN ते अन. त्यानंतर 2 साठी बघा बाय म्हणायचं. BI. ओके, 3 ला ट्राय असं म्हणायचं. 3 ला काय म्हणणार? ट्राय. आणि 4 ला 4 या डिजिटला काय म्हणायचं? क्वाड. UUAD. ओके, आणि 5 ला पेंट म्हणणार. पेंट. 6 ला काय म्हणणार? हेक्स. 7 ला हेप्ट म्हणणार. आणि 8 ला ऑफ. OC. ओके, आणि 9 ला काय म्हणणार? इन. ENN. हे लक्षात ठेवायचं. आता मग त्यानंतर आता ह्याचं जर सिम्बॉल तुम्हाला फक्त द्यायचं असेल तर हे सिम्बॉल कसं देणार बघा. सिम्बॉल रूट वर्डचं सिम्बॉल द्यायचं असेल तर नीलला तुम्ही काय म्हणणार आहे? N म्हणणार. अनला काय म्हणणार आहे? U म्हणणार. ओके, बायला इथं B येणार. आपलं एक एक सिम्बॉल याच्यातलं घ्यायचं आपल्याला. ओके, हे T येणार. स्मॉल T. इथं स्मॉल Q येणार. हे P. इथं H. इथं लक्षात घ्या इथं X आणि इथे हेप्ट आहे. ओके, तर ह्या दोघांच्या मध्ये आपल्या इथं काय करायला लागेल बघा. हा X ला दोघांचं सिम्बॉल आपलं सेम येते. X आणि हेप्ट साठी. त्यासाठी लक्षात घ्या X जो आहे त्याला या ठिकाणी सेप्ट असं म्हटलं. त्यामुळे इथं आपण S घेणार. इथं ऍज इट इज H घेणार आपण. त्यानंतर इथं O असणार आहे. त्यानंतर इथं बघा E असणार. लक्षात घ्या. आता मग नॉमेनक्लेचर आपल्याला जर करायचं असेल तर आता ह्या रूट वर्ड वरून आपण नॉमेनक्लेचर करू शकतो. बघा नील, अन, बाय, ट्राय, क्वाड, पेंट, हेक्स. त्यानंतर इथं बघा या ठिकाणी ओके. बघा आता एखादं तुम्हाला नॉमेनक्लेचर जर विचारलं असेल तर तुम्हाला हे नॉमेनक्लेचर कसं करता येणार बघा. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला 101 हा एलिमेंट तुम्हाला दिला असेल
याचं तुम्हाला आययुपीएसी नॉमेनक्लेचर करा असं म्हटलं असेल तर लक्षात घ्या याचा आययुपीएसी नॉमेनक्लेचर करायचं आहे. तर 1 ला आपण काय म्हणणार आहे अन, इथं लिहिले आपण यू डबल एन असं लिहायचं. ओके. 0 ला तुम्ही काय म्हणताय नील, ते कुठलाही स्पेस न सोडता पुढे तुम्ही लिहून घ्यायचं आहे नील. आणि परत 1 ला काय म्हणताय तुम्ही अन. ओके. हे लिहून झाल्यानंतर शेवटी लास्टला तुम्ही काय लिहायचं आययुएम हा प्रिफिक्स सोडायचा. ओके. आययुएम हे लक्षात ठेवायचं. सफिक्स आययुएम हे लास्टला तर लिहूया आपण सफिक्स. ओके. नावाच्या शेवटी सफिक्स आययुएम हा तुम्ही लावायचा लक्षात. सफिक्स म्हणजे पाठीमागं, हे नावाच्या पाठीमागे सफिक्स आययुएम लावायचा सगळ्यांच्या मध्ये. त्यानंतर समजा तुम्ही आता 105 सर घेतला असेल तर त्यासाठी तुम्ही कसं लिहिणार बघा. 1 ला काय म्हणणार आहे अन म्हणणार, 0 ला काय येणार आहे नील येणार, त्यानंतर 5 ला काय येणार बघा इथं पेंट, आणि लास्टला काय लिहिणार तुम्ही आययुएम. इथं तुम्ही लास्टला आययुएम लिहू शकता. ओके. त्यामुळं अन नील पेंटियम. किंवा दुसरा तुमचा असा एखादा एलिमेंट असेल 116 असेल तर त्यासाठी बघा 1 ला आपण अन म्हणणार, परत अन येणार, 6 ला काय म्हणतात हेक्स, आणि शेवटी आययुएम. ओके. अशा ते लिहिणार. पण ह्याचं जर तुम्हाला आता सिम्बॉल लिहायचं असेल तर सिम्बॉल कसे नियम आहेत बघा. पुढं अन आहे, अन ला आपण काय केलंय यू. ओके. बघा इथं यू लिहिणार तुम्ही. आता समजा इथं 105 चं सिम्बॉल तुम्हाला लिहायचं असेल तर इथं काय येणार तुमचं यू येणार, पुढे काय नील घेतले ना एन, आणि पुढे पी, हे काय येणार यू एन पी. आणि इकडे बघा इथं 116 आहे, हे काय येणार आहे अन अन, म्हणजे हे यू यू आणि एच काय शब्द नाही. आणि ही 101 ला कसे येणार बघ. पहिलं काय यू आहे, परत 0 ला काय नील आहे एन, 1 ला परत अन आहे यू एन यू. काय शब्द तुम्हाला त्यांचं आययुपीएसी नेम आणि तो सिम्बॉल लिहित आहे. ओके. आता लक्षात घ्या ज्या एलिमेंटचा एटॉमिक नंबर 100 पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ही सिस्टीम आपण अप्लाय करणार आहे. ज्यांचा एटॉमिक नंबर 100 पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही सिस्टीम अप्लाय होत नाही. आता मग अलीकडे लक्षात घ्या 112 एलिमेंट आपले म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट्स आहेत, त्यामध्ये 112 एलिमेंट्स म्हणजे 112 एलिमेंट्स आहेत. तिथपर्यंत आपण नाव आतापर्यंत आता दिलेले आहेत. आता त्यांची नेम आणि आययुपीएसी नेम ते आपण आता इथे रिप्रेझेंट करणार. किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जाईल, राईट द आययुपीएसी नेम ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग एटॉमिक नंबर 126. तर हे तुम्हाला कसं लिहिता येणार बघा. बघा इथं 126 हा आपला एटॉमिक नंबर पिरियडिक टेबल मध्ये नाही, परंतु तुम्हाला विचारलं जाईल. ओके. राईट द आययुपीएसी नेम ऑफ एलिमेंट हॅव्हिंग एटॉमिक नंबर 126. तर कसं लिहिणार सांगा. 1 ला तुम्ही काय म्हणतात ओके आर म्हणतात. ओके. त्यामुळे इथं यू डबल एन. 2 ला आपण काय म्हणतोय बाय असं म्हणणार आहे. इथं बाय लिहायचं कुठलाही स्पेस मध्ये सोडायचं नाही. त्यानंतर 6 ला तुम्ही काय म्हणतात हेच म्हणतात. ओके. आणि शेवटी काय लावणार तुम्ही नावाच्या शेवटी आययुएम लावणार. ओके. इथं काय येणार आहे आययुएम. ओके. कुठलाही स्पेस सोडायचा नाही. त्यामुळे नेम काय येणार आहे अन बाय हेक्सियम. मग सिम्बॉल काय येणार प्रत्येकाचं एक एक एच. यू हे बी येणार आणि ह्यातलं एच. ओके. यू बी एच अशा तीनचं सिम्बॉल झालं आणि हे आययुपीएसी नेम. ओके. लक्षात. आता त्यानंतर आपला ज्या एलिमेंटचा एटॉमिक नंबर 100 to 112 आहे त्यांचं आययुपीएसी सिस्टीम नुसार नेम आणि पिरियडिक टेबल मध्ये प्रपोज केलेलं नेम हे दोन्ही आपल्याला इथं स्टडी करायचं. इथपर्यंत लक्षात आहे.
हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा मी आता सिम्बॉल आणि त्यांचे नेम इथं लिहितोय. कसं येणार आहे लक्षात घ्या. हा चार्ट ऍज इट इज तुमच्या समोर असेल. सफिक्स आपण शेवटी काय लावणार IUM. ते नावाच्या शेवटी हे IUM असणारच आहे. बघा इथं आपण इकडे घेऊया ॲटॉमिक नंबर, त्यानंतर नेम, तर आपण IUPAC नेम घेऊया. त्यानंतर इकडं IUPAC सिम्बॉल, IUPAC सिम्बॉल, त्यानंतर नेम आणि परत आपलं सिम्बॉल किंवा टेबल मध्ये सिम्बॉल आहे. हे लक्षात घ्या. कसा असणार बघा. ॲटॉमिक नंबर आपला 100 आहे. 100 ॲटॉमिक नंबर असेल तर IUPAC नेम ह्या सिस्टीम नुसार आपलं कसं आहे ना 1 ला आपण काय म्हणणार आहे, काय म्हणणार आपण अन म्हणणार. त्यामुळे इथं UNN असेलच. ओके. आणि 0 ला आपण काय म्हणतोय नील. ओके. एका 0 नील, दुसऱ्याला 0 पण आपण नील म्हणणार. आणि शेवटी काय लिहिणार आहे सफिक्स पाठीमागं IUM. ओके. तर तुम्ही IUM लिहा. त्यामुळे नेम काय ना अनिल नीलियम. आता सिम्बॉल कसं आहे ना प्रत्येकाच्यातलं एक एस अन नील आणि नीलियम. त्यामुळं UNN हे तुमचं IUPAC सिम्बॉल, हे IUPAC नेम. आता मग 100 ॲटॉमिक नंबर असणाऱ्या इलेमेंटला किंवा टेबल मध्ये आता नाव देण्यात आलं. त्याच्या अगोदर 100च्या वरती जे इलेमेंट होते ज्यांचा ॲटॉमिक नंबर 100 पेक्षा जास्त होता त्या एलिमेंटला नावं दिलेली नव्हती किंवा ते डिस्कवर झाले नव्हते. त्यासाठी ही सिस्टीम डिस्कवर केली अशा पद्धतीने नावं देण्यासाठी. ओके. आता इथे 100 ॲटॉमिक नंबर असणाऱ्या इलेमेंटचं जे नेम आहे ते आपल्याला कुठला आहे बघा मेंडेलेव्हियम. मेंडेलेव्हियम ही मेंडेल ह्या सायंटिस्टच्या ओके फाउंडर हे नाव आपल्याला देण्यात आलं आहे. ओके. त्याच्या स्मरणार्थ हे सायंटिस्टचे नाव असेल मेंडेलेव्हियम. तिथं सिम्बॉल आहे आपलं MD. हे मेंडेलेव्हियम हे आपलं क्वाड्रेटिक टेबल मध्ये आता नाव देण्यात आले 100 ॲटॉमिक नंबर असणाऱ्या इलेमेंट साठी. त्यानंतर 101 याच्यासाठी आपलं कसं येणार आहे बघा. 1 ला तुम्ही काय म्हणणार आहे अन, 0 ला नील म्हणणार आणि 1 ला परत काय म्हणणार तुम्ही अन आणि शेवटी काय येणार आहे IUM. ओके. अन नील IUM सिम्बॉल ल्या UNU. आता मग 101 ॲटॉमिक नंबर असं इलेमेंटला पिरियडिक टेबल मध्ये नाव जे दिलेलं आहे ते आपलं कुठलं आहे नोबेलियम. ओके. नोबेलियम नाव दिलेलं आहे. त्याला सिम्बॉल काय दिलं आपलं NB. ओके. त्यानंतर 102 साठी पहिला कसं येणार नाव याचं 1 ला काय लिहिणार अन, 0 साठी काय लिहिणार तुम्ही नी आणि 2 साठी काय लिहिणार आहे ओके बाय आणि शेवटी IUM. त्यामुळे सिम्बॉल कसं आहे ना की UN आणि इथला B UNB. तर मग 102 याला आपण काय म्हणतो त्या एलिमेंटला नाव दिलेलं आहे याचं नेम काय आपलं लॉरेन्सियम. लॉरेन्सियम ते आपण LR ते अशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो. ओके. त्यानंतर 103 साठी कसं आहे नाव बघा. 1 ला आपण काय म्हणणार आहे सेम अन, 0 ला काय म्हणणार आहे नील आणि 3 ला आपण काय म्हणणार आहे ट्राय आणि शेवटी IM. आता लक्षात घ्या ते ट्राय मध्ये पण शेवटी I आलेला आहे.
आणि शेवटी पण आपण सफिक्स काय करणार आहे, आययुएम लावणार आहे. त्यासाठी एकदाच तुम्ही आय डबल वेळा रिपीट न करता एकदाच तुम्ही आययुएम लिहायचं. ते दोन वेळा आय लिहायचं नाही. ते एखाद्या सिम्बॉल मध्ये आय येत असेल शेवटी तर डबल आय लिहायची गरज नाही. त्याच्याच पुढे ईएम फक्त तुम्ही लिहायचं. अननील ट्राइब सिम्बॉल कसं आहे ना बघा, UNT. ओके, ते आपलं UN आणि इथला T. आता इथं 103 नंबर असणाऱ्या एलिमेंटला पिरियडिक टेबल मध्ये नेम काय दिलंय बघा, रुदरफोर्ड. हे रुदरफोर्ड सँडविचच्या ऑनरेबल हे नेम दिलेलं आहे, रुदरफोर्ड. हे त्याचं सिम्बॉल आहे RM. ओके, हे डिफरन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे. आयपीएस नेम आणि आयपीएस सिम्बॉल, फक्त नेम आणि सिम्बॉल हे वेगळं लक्षात. ओके, हे रुदरफोर्ड. त्यानंतर नेक्स्ट बघा 104. त्याच्यासाठी काय आहे ना, आपलं 1 ला आपण काय म्हणणार आहे, सेम अन. त्यानंतर 0 ला काय म्हणणार आहे, नील. आणि 4 ला काय म्हणणार आहे, क्वाड. QUAD. ओके, आता मग अननील, क्वाड आणि शेवटी पुढे काय लिहिणार तुम्ही, आयएम. सगळ्यांच्या शेवटी आयएम लिहिणार. आता मग सिम्बॉल लिहायचं. सिम्बॉल कसं येणार आहे, U येणार, N येणार आणि ह्यातलं Q येणार. ओके, UNQ. आता मग 104 एटॉमिक नंबर असणार पिरियडिक टेबल मध्ये आता नाव दिलेलं आहे. ह्याचं नेम काय बघा, MN केला, हे आपलं डब्नियम. ओके, इथं सिम्बॉल आहे D. ओके, हे नाव आता अलीकडे दिलेलं आहे. त्यानंतर 105 साठी 105 साठी बघा कसं आहे ना, नेम सेम लिहा तुम्ही. अन, त्यानंतर नील आणि पुढे काय लिहिणार, पेंट. आईला पण पेंट म्हणतो आणि शेवटी काय लिहिणार, आययुएम. ओके, आता आपण सिम्बॉल लिहा. आयपीएस सिम्बॉल कसं आहे ना, प्रत्येकांच्या पहिले सिम्बॉल घ्यायचं आहे. 1 ला आपण काय म्हणलेलं आहे, U. 0 ला N. 5 ला काय म्हणलेलं आहे, पेंट, P. म्हणजे हे काय येणार आहे, UNP. तर 105 एटॉमिक नंबर असणारा एलिमेंटचं नेम आपण पिरियडिक टेबल मध्ये बघा, C40. ओके, याचा आपला सिम्बॉल काय बघा, S. C40. त्यानंतर बघा एटॉमिक नंबर नेक्स्ट आता 105. 105 नंतर 106. याच्यासाठी कसं आहे ना बघा, सेम लिहा तुम्ही. अन, त्यानंतर काय येणार आहे, नील. त्यानंतर 6 ला काय येणार आहे, X. ओके, आता मग आयपीएस सिम्बॉल ला 1 ला काय म्हणणार आहे, U म्हणणार तुम्ही. त्यानंतर परत 0 आहे, 0 ला आपण N म्हणणार आणि X ला काय म्हणणार आहे, X. UNA. ओके, आता मग ह्याचं जे नेम आहे आपलं पिरियडिक टेबल मध्ये आता नाव डिस्कवर झालंय. ते 106 एटॉमिक नंबर एलिमेंटचं नेम काय बघा, बोरियम. ओके, त्याला आपण BH असं म्हणतो असतो. हे बोरियम, C40. त्यानंतर बोरियम. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा इथं SP नाही, C40. त्यानंतर नेक्स्ट बघा 107 एटॉमिक नंबर असतात. या पद्धतीने आपण लिहित जाणार आहे. 107 साठी बघा तर टोटल आपले 118 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. त्यांच्यासाठी आपण हे नॉमेनक्लेचर आपण लिहिणार आहे. कसं असणार आहे लक्षात घ्या. 107 त्यासाठी कसं आहे ना, आपल्या नेहमीचं 1 ला काय म्हणणार, अन म्हणणार, आयपीएस ने 0 नील येणार. त्यात 7 ला काय म्हणणार आहे आपण, सेट.
ओके सिम्बॉल आयपीएस सिम्बॉल इथे आपले सिम्बॉल आहे 1 साठी काय घेतलंय आपण यू असणार आहे इथे यू त्यानंतर 0 ला नील एन त्यानंतर 7 ला काय म्हणले आपण सेफ्टला एस येणार ओके यू एन एस पुढे इथं आयडीएम लिहायचं आपण राहिलेलं आहे की अननील सेफ्टी सेफ्टी आयडीएम लिहायचं आता याचं नेम जे आहे बघा 107 साठी हे हेस्नियम हे आपलं नेम आहे ओके ह्याचं जे सिम्बॉल आहे ते आपलं सिम्बॉल कुठलं आहे बघा एच एस हे आपलं सिम्बॉल आहे 107 साठी त्यानंतर 108 एटॉमिक नंबर असतात 1 ला आपण सेम प्रोसेस आहे ऑन त्यानंतर 0 ला काय म्हणणार तुम्ही नील म्हणणार आणि 8 ला काय म्हणणार तुम्ही ऑफ आणि शेवटी काय लिहिणार आहे आयडीएम सिम्बॉल लिहा आता काय येणार की सिम्बॉल 108 साठी यू एन ओ नेम बघा आता 108 साठी नेम काय बघा आपल्या पिरियडिक टेबल मध्ये नाव जे दिलेलं आहे मेटरनियम हे मेटरनियम हे नेम आहे ते आपण सिम्बॉल याचे काय एमटी हे मेटरनियम त्यानंतर 109 साठी सेम लिहा ऑन 0 ला काय येणार आहे नील येणार आणि 9 ला आपलं काय येणार आहे इन ई डबल एन आणि शेवटी काय येणार आययू सिम्बॉल प्रत्येकाचं फर्स्ट लेटर आपण घेणार यू ओके एन ई आता मग 109 इथं आता बघा इथं नेम काय आपलं मेटरनियम नंतर डर्मेस्टिडियम याचं नेम आपलं काय आहे डर्मेस्टिडियम सिम्बॉल याचा आहे बघा डीएस त्यानंतर 1010 साठी हे काय बघा अन परत अन येणार आणि 0 ला आपण काय म्हणणार नील आणि शेवटी काय लिहिणार आहे आययूएम ओके आता सिम्बॉल ला 1 ला काय म्हणले आपण सिम्बॉल यू त्यानंतर परत 1 आहे यूच येणार ओके त्यानंतर 0 ला काय आपला नील त्यामुळे यू यू एन येणार आहे ओके त्यामुळे आता ह्याचं नेम बघा पिरियडिक टेबल मध्ये नेम काय दिलेलं आहे ॲटॉमिक नंबर 110 साठी रोंटेसेरिन इथं सिम्बॉल आहे आरटी ओके हे आपलं सिम्बॉल आहे सर हे आरटी त्यानंतर ॲटॉमिक नंबर 111 सिम्बॉल आपलं कसं येणार लक्षात घ्या त्याच्यामध्ये 1 ला आपण काय म्हणणार आहे अन म्हणणार परत काय येणार आहे इथं अन परत अन आणि शेवटी आययूएम हे यू 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 येणार इथं लक्षात घ्या हे काय येणार याचं नेम बघा कोपर्निसियम कोपर्निसियम त्याला आपण सीएन अशा पद्धतीने सिम्बॉल देत असतो ओके लक्षात आलं अशा पद्धतीने आपले हे पिरियडिक टेबल मध्ये
ज्या एलिमेंटचा एटॉमिक नंबर 100 पेक्षा जास्त आहे त्यांना आपण नेम देत असतो सर. ओके लक्षात आलं. आता त्यानंतर नेक्स्ट आता पिरियडिक टेबल. त्यामध्ये आउटलाईन कसे आपली पिरियडिक टेबलचे, तो पिरियड टेबल आपण रिप्रेझेंट कसा करत असतो, त्याच्यामध्ये पिरियड कसे आहे आणि ग्रुप्स कसे आहेत ते आपण आता रिप्रेझेंट करणार. पिरियडिक टेबलची आउटलाईन आपली कशी आहे, schematic diagram or outline of periodic table. Schematic diagram that is outline of periodic table. पिरियडिक टेबलची आउटलाईन आपण आता इथे काढणार. कसा पिरियडिक टेबल असणार आहे लक्षात घ्या. त्यामध्ये आता टोटल आपले एलिमेंट्स 118 एलिमेंट्स आहेत. त्यामध्ये 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स आपण इथे रिप्रेझेंट करणार आहे. फर्स्ट ग्रुप असणार आहे हा सेकंड, फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, हा थर्ड पिरियड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि इथं 7th पिरियड असणार आहे. ओके. आपले ग्रुप्स असणार आहे. टोटल 18 ग्रुप्स आपले प्रेझेंट आहेत याच्यामध्ये. 9, 10, 11 आणि इथं आपला 12 असणार. ओके. त्यानंतर इकडे आपला 13 ग्रुप्स आढळणार. हा 13 ग्रुप, इथं 14th ग्रुप, इथं 15, त्यानंतर इथं आपला येणार आहे 16 ग्रुप, त्यानंतर 17 आणि त्यानंतर इथं जो असणार आहे तो आपला 18 ग्रुप असणार. ओके. अशा तीन आपले हे पिरियडिक टेबलची आउटलाईन आहे लक्षात घ्या. टोटल आपले इथं 18 ग्रुप्स आहेत. ग्रुप्स म्हणजेच आपले व्हर्टिकल कॉलम आणि पिरियड मध्ये आपले हॉरिझॉन्टल रोज असतात. ओके. त्याला आपण काय म्हणत असतो, हे आपले इकडे काय हे आपले
ग्रुप्स आहेत. ओके, आणि हे आपले इतर पिरियड्स आहेत. हे आपले पिरियड्स लक्षात घ्या. ओके, टोटल आपले 7 पिरियड्स आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत. आणि त्यामध्ये आपली लॅन्थरन सिरीज आणि ऍक्टिनियन सिरीज आपली बॉटमला आहे पिरियड टेबलचा. लॅन्थरन आणि ऍक्टिनियन सिरीज. ही आहे आपली लॅन्थरन सिरीज. आता पिरियड टेबलच्या बॉटमला आपली काय असणार, लॅन्थरन्स आणि ऍक्टिनियन सिरीज आहे. लॅन्थरन्स आणि ऍक्टिनियन्स हे आपली पिरियड टेबलच्या बॉटमला आहे. याच्यामध्ये 14 एलिमेंटचा सेट आहे. ते आपले इथं असणार आहे 1 2 3 4 5. आपण वरती लिहायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हे आपले 14. काय अशा पद्धतीने आपले हे 14 एलिमेंटचा सेट लॅन्थरन आणि ऍक्टिनियन सिरीज मध्ये पिरियड टेबलच्या बॉटमला असणार आहे. ओके, की लॅन्थरन सिरीज आपली कुठे इथं प्रेझेंट आहे लक्षात घ्या. ओके, सॉरी इथं प्रेझेंट आहे आपली थर्ड ग्रुप आणि 6th पिरियड मध्ये. आपण ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण ह्याची पोझिशन सांगितली होती लॅन्थरन्स आणि ऍक्टिनियन आपले थर्ड ग्रुप आणि 7th पिरियड मध्ये प्रेझेंट आहे. ही सेपरेट आपण पिरियड टेबलच्या बॉटमला दाखवलेली असते. ओके, अशा पद्धतीने ही 14 एलिमेंटचा सेट आहे याच्यामध्ये. ओके, आणि ह्या लॅन्थरन आणि ऍक्टिनियन सिरीजला आपण एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. ओके, लास्ट इलेक्ट्रॉन एफ ऑर्बिटल मध्ये येतो. फर्स्ट आणि सेकंड ग्रुप आहे त्यांना आपण एस ब्लॉक असं म्हणतो. 3 to 12 आहे त्यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. आणि 13 to 18 ग्रुप आहे त्यांना आपण पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. त्यामुळे पिरियड टेबलचं क्लासिफिकेशन एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि ए ब्लॉक मध्ये होत असतं. एस ब्लॉक मधल्या एलिमेंटला आपण काय म्हणत असतो, नॉर्मल एलिमेंट्स. डी ब्लॉक मध्ये एलिमेंट्स आहेत त्यांना आपण डी ब्लॉक मध्ये काय आहे 3 to 12 ग्रुप मध्ये सगळे डी ब्लॉक हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. ट्रान्झिशन एलिमेंट आपण काय म्हणतो तर हे इंटरमिडिएट प्रॉपर्टी दाखवत असतात. एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या बरोबर मध्ये आपला डी ब्लॉक एलिमेंट आहे. या दोघांच्या मधली प्रॉपर्टी दाखवतो म्हणून ह्याला ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हटलं आहे. आणि त्यानंतर ए ब्लॉक एलिमेंट्स आहेत. त्या ए ब्लॉक एलिमेंट्सला आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतो. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स कारण का हे जे ए ब्लॉक एलिमेंट्स आहेत हे लॅन्थरन आणि ऍक्टिनियन सिरीज मध्ये डी ब्लॉकच्या पण आतमध्ये येतात, सध्या ट्रान्झिशनच्या आतमध्ये, त्यामुळे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण म्हणतो. ओके, अशा पद्धतीने ही पिरियड टेबलची आपली आउटलाईन आहे लक्षात घ्या. ही 18 ग्रुप्स आणि 7 पिरियड्स मध्ये. ओके, आता त्यानंतर आपण एखाद्या एलिमेंटचा ग्रुप कसा आयडेंटिफाय करायचा, पिरियड कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्यानंतर त्याचा ब्लॉक कसा आयडेंटिफाय करायचा. तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाईल. ओके, असाइन दी एलिमेंट्स इन ग्रुप, पिरियड आणि ब्लॉक. हे कसं करायचं, एखाद्या एलिमेंटचा पिरियड कसा काढायचा, ब्लॉक कसा काढायचा आणि त्याचा ग्रुप नंबर कसा काढायचा ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ते आपण नेक्स्ट पिरियडला आता घेणार आहे. ओके, थँक्यू.